मंडळी नमस्कार. आंबेगाव तालुक्यातील वळती गावाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. याच परंपरेतील महत्त्वाचा भाग असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा तब्बल 50 वर्ष पूर्ण होत आहेत. सन 1977 मध्ये सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाने गेल्या 5 दशकात अनेक पिढ्यांना भक्ती, संस्कार आणि एकोप्याची शिकवण दिली. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेली ही परंपरा आजही नव्या पिढीच्या सहभागातून उत्साहाने पुढे सुरू आहे. सन 2002 मध्ये या सप्ताहाचा रौप्य महोत्सव देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. त्यानंतर आता 2026 मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे आयोजन ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर केले आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात सप्ताहात नेमके कोणते बदल झाले, पहिल्या सप्ताहाच्या आठवणी नेमक्या काय आहेत, तत्कालीन ग्रामस्थांनी ही परंपरा कशी पुढे सुरू ठेवली आणि आजची तरुण पिढी ही परंपरा कशी पुढे नेत आहे, याच सर्व प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आपण वळती गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत. बाबा, तुमचं नाव काय पूर्ण? विष्णू आयगाव. वय किती असेल अंदाजे? वय किती असेल अंदाजे? वय किती? वय झालं 80, 85, 86. हा काय. आता आपल्या सप्त्याला 50 वर्ष यंदा पूर्ण झालेत. तर तुम्हाला आठवतो का पहिला सप्ताह कधी झालता काय? पहिलं सारा सप्ताह असायचा त्या मंडळीचा. हा. देवळात भजन व्हायचं, आपलं चहा पाणी व्हायचं. हा. पूर्वीचं मंदिर कसं होतं? पूर्वी मंदिरचे होतं अरे चौकोनी असं, पण गावच्या गावालाच होती. हा. कौल होती म्हणून. आणि मग त्याच्यानंतर गावचं काम झालं मंदिराचं. त्याच्यानंतर झाली ही मागून. तुम्हाला आठवतंय का सुरुवातीचा? पाया झाला हे शंकर मिस्त्री, पारगावचा मिस्त्री होता, त्यांनी काम घेतलं होतं. बेका दगडू कोळी याच्या हातून काम झालं. भिका कोळी दगडू. हा हा. भिका आपला याचा पटेल राहायला नाही गेला, त्याचा वडील होता. त्यावेळेस गावातले कारभारी कोण कोण होते सांगता येईल का? हेच कारवाई होती ना. कोण कोण? इकडे गोंधळोंडा, कृष्णा भोर, अजून मध्ये नामदेव आजार, इकडे रामभाऊ भोर, म्हातारबाबू, ही मंडळी. आणि तुमच्या आजोबांचे कोण होते? आमचं नामदेव आजार. अशी मंडळी बहुतेक मंडळी गेली. ते मग शेती आंब्यातली होते ही मंडळी त्याच्या. ते मेंढका कोण होते काय म्हणले? बाळू मेंढ. ते कोण होते? भोरे. हा काय. बाबू गंगाराम. असे. आणि मग तो सप्ताह सुरू झाला. पहिल्या पण चालू होता. 50 वर्ष काही नव्हतं, काही फक्त देऊळ होतं नीचं. आणि रुंदावर होत देवळा मात्र आपले तिच्यावरती देवस्थान चालतच राहिलं. वर्ष चालू होता. मी आम्हाला कळत न कळत जावं चालू होतं. अरे बापरे, तुमच्या आधीपासून चालू होता? म्हणजे परंपरा ती चालू होती. एकादशी असायच्या त्याच्या वायल्या वाय जात्या वाईच. त्याचा एकादशी यायची, त्यांची एकादशी करायची. म्हणजे एकादशीची परंपरा जुनी होती, ती चालू झाली. काय बघ कालच्या पण झाली. आणि जे समजा आता कोंडाजी बाबा डेरे होते, त्यांनी काय केलं मग त्यावेळेस त्यांची कीर्तन असायची ना. त्याच्यानंतर मग मोर होत चालला. मग ही नवीन अशी कारभारी मंडळ राहायची. काय काय तुकारामराव खांडा किंवा इकडं बाबू मेंढका, इकडं म्हातारबाबू, कृष्णा भोर, ही फोकची मंडळी त्या टायमाला त्यावेळेस. त्याच्यातून मग मोर ही मधली भजन मंडळीच्या पाठी. भजनात कोण कोण असायचं पूर्वीच्या? शिवराम पाटील, किशन वाळू, पुन्हा हरिभाऊ लोंढा, अब्दुल भाई, ही मंडळी. देवराम पाटील, अब्दुल भाई असायचे ना भजनात? भजनात पहिल्या पण होतो. अरे वा. या मग हरिभाऊ त्यांच्या साथीचा तो. त्याची मंडळी होती फोकची. मग त्याच्यानंतर आम्ही आलो. मास्तर आला. मास्तर मारुती मास्तर, भाऊ त्याचा भाग. ही मंडळी पाहिजे होती. अशी मंडळी होती.
त्याच्यानंतर आम्ही आलो ओझं त्यांच्या मागं. हम्म. त्या आता बोलून चालूच आहे, मोर चालल्यात येते जाते बोलून नाही. जी आहे ती काही आहे थोडीफार त्याच्यातून एकही आलेली बरीच हम्म. झालेली. तुझ्या पण मग तिच्या आता हे चालू आहे असे तिच्यात वर्ष 4 वर्ष 10 वर्षाचा फेरफार पडत चालला ना तर त्याची मंडळी यायची कारभार. म्हणजे तुम्ही पहिल्या सप्त्यापासून तर आता 50 वर्ष पूर्ण झाली आतापर्यंत तुम्ही हा पाहताय. सप्ताह आमच्या मागून झाला सुरू. हा पहिला सारा सप्ताह होता. हा हा मग तुझी एखाद्यावेळेस मग तू यायचा मग ती सपली दुसरी एखाद्या मग लोंढ्याची यायची मग भोराची यायची. म्हणजे गावात जथे होते त्या हा. जथ्या वाईज. ज्याच्या वारी होती हम्म. ज्याच्यात एखाद्याच वाचले दिलेले असते हा हा मग ते लोकांची यायची. मग आता नवीन पद्धत चालली यांची आता हे चाललंय यांच्या ते आता काय किती आहे काही गेलेत काही चालू आहे काही तिथले नाही पण आपली गावची जी परंपरा आहे तुम्ही म्हणजे मला आठवतंय तसं का आपलं गाव अन्नदान करण्यात एक नंबर आहे पूर्वीपासून. हा तर पूर्वी कसं असायचं अन्नदान जे जेवण असायची हा ते कसं असायचं. म्हणजे माणूस आपल्या शेवटच्या टायमाला मग ते अन्नदान असायचं काही जेवण असायचं. हा मग ते वाढला झाली मग महिना संपला हा श्रावण महिना का मग संपायची. हा हा आपल्या समेत नथू नाना लोंढे आहेत ज्यांचं वय आता 90 पूर्ण होऊन आता 91 पूर्ण हा. तर नाना आम्हाला असं सांगा का वळती गावात जो सप्ताह आहे त्या सप्त्याला यंदा 50 वर्ष पूर्ण झालेत. तर ह्या सप्त्याविषयी तुम्हाला काय माहिती या सप्त्याविषयी माहिती सांगा तुम्ही. ज्यावेळेस मी आता आलं की ते याचा सुरू केलं मंत्रालयातून मग ते जिथे आलं हे म्हणजे ते घेतला खालून आणि मग ते वडील आमचे आणि रावराम भोर यांनी ते लाकडं सगळं बंड आणून तयार केलं आणि तिथून पुढे सप्ताह सुरू केला. नाना त्यावेळेस कारभारी कोण होते गावातले कारभारी कोण होते. गावात ते पावन गोविंदराव लोंढे हा आणि कृष्णाजी भोर कृष्णाजी भोर आणि अजून कोण कोण होते कारभारी. लोखंडे हा लोखंड्यापैकी होते असे 4-5 कारभारी होते. तोपर्यंत हे नव्हतं म्हणजे स्वराज्य मिळालं 47ला आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेस आम्ही त्या शाळेलाच होतो रांजणीला आणि त्या 4थीपर्यंत शाळा होती. नंतर हे सगळं आणलं मग हे मंत्रालय झालं देऊळ झालं आणि सत्ता सुरू केला. आणि त्यावेळेस कोंडाजी बाबा ढेरे त्याच्या आधी बाबा वायकर हा आणि हे कीर्तनकार असायचे ते पायी यायचे इथे संध्याकाळी कार्यक्रम व्हायचा. कीर्तनासाठी पाय यायचे पायीच येत होते कुठून बाबा वायकर हा आणि कोंडाजी बाबा ढेरे आणि हे सगळे तिथून पायी आम्ही त्यांना नदीच्या पलीकडं जायचंय त्यांना घेऊन येणार मग इथं रात्रीचं कीर्तन वगैरे होणार सगळं आणि जेवणाचं आणि पैसा हा घ्यायचा नाही कसला अजिबात नाही. एकाने इथं पैसे त्यांच्याबरोबरचा एक माणूस होता त्यांनी ते एकाने पैसे दिले ते घेतले तर कोंडाजी बाबा ढेरे काय म्हटले ते पैसे देऊन टाक अजिबात घ्यायचे नाही. कशाकरता घेतले अजिबात नाही घ्यायचे. आपण वारीला जातात आपण देवाला जातात आपल्या कष्टाच्या पैशाने करायचे आपण दुसऱ्याचा पैसा घेऊन आपण आपल्या पायी जायचे वारी करायची असा काळ होता ते. हा हा त्यावेळेस पायी यायची गाडी नाही घोडं नाही पायी येणार. दरवर्षी कोंडाजी बाबा ढेरेंचं कीर्तन असायचं. दरवर्षी असायची कीर्तन कोंडाजी बाबा ढेरे आणि बाबा वायकर आरवीचे हा
आरवी गुंदरवाडीचे हा. भाव. आणि ते म्हणजे आपला सत्ता सुरू होण्याच्या आधी ते यायचे काय ते? हा आधी हा हा त्यावेळेस सुरुवात आणि मग त्यावेळेच हे देवळाचं काम बांधलं. हा हा आणि हे शाक वागतर हे सगळं मुंबईवरून आणले आणि मग इथं पहिलं देऊळ काढलं आणि दुसरे हे देऊळ बांधलं. हा आणि त्याला इथं आपले मिस्त्री होते त्याचे नाव तिथं आहे इथं. त्यांनी ते बांधलं ते बनलं मग ते देवालय केलं भव्य भव्य. हे मला चांगलं आठवतं.